तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो होतो आमच्या काकांच्या वावरामध्ये टरबूज खाण्यासाठी. मग काय मंडळी टरबूज कापायचं काम करीत होती आणि मी खायचं काम करीत होतो. आणि भाऊ आपल्या फॉलोअर्सला टरबूज खाण्यासाठी बोलावत होता. बघता बघता भरपूर टरबूज खाल्ली, पण आता या वावरभर ढीग असलेल्या टरबुजांची गंजी मारायची होती. मग काय आमची लोक कधी क्रिकेट खेळत होती तर कधी फुटबॉल, पण टरबुजांची संख्या जास्त असल्यामुळे हे जुगाड करावं लागलं. तेव्हा कुठं टरबूज गोळा झाली. बाजूला विहिरीचं काम चालू असल्यामुळे बार होणार होता. बारही झाला. नंतर गरमी एवढी झाली होती की अंगावरील कपडे तर भिजलेच, पण कपाळावरील घामाचे थेंब या काळ्या मातीवर टपटप पडत होते. तेवढ्यात मंडळींनी पोहायचा प्लॅन बनवला. मग काय मंडळी नाल्या नुल्यावरून उड्या मारत थेट विहिरीवर पोहोचली. मग काय मंडळींनी वरूनच उड्या मारायला सुरुवात केली आणि मलाही वरूनच उडी मारायला लावली. आणि पाण्यामधले हे अचानक हमले चालूच होते. पण दम लागल्यावर विहिरीत थोडी शांती पसरत होती. इकडं भाऊंची स्टंटबाजी काही संपायला तयार नव्हती. भाऊच्या उलट्या सुलट्या उड्या, कधी पोटावर तर कधी पाठीवर पोहत स्टंटबाजी दाखवत होता. सगळ्यात मोठं सरप्राईज म्हणजे आमच्या काकांनी कपड्यांसकट विहिरीमध्ये उडी मारली आणि विहिरीच्या पाण्यात चक्क इंद्रधनुष्यच तयार झाला. आणि ते पाहून मंडळी एकदम खुश झाली. तर मंडळी उन्हाळा सुरू झाला आहे, तुम्हीही पोहण्याचा आनंद घ्या आणि फॉलो बटनाला क्लिक करून टाका. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.